सर्व साई भक्तांना ओम साईराम. तर बघूया श्री साई सच्चरित्रमधील दुसऱ्या अध्यायाचे वाचन केल्याने मिळणारी फलश्रुती आणि त्याचे महत्त्व. हा अध्याय प्रामुख्याने ग्रंथरचनेचा हेतू, हेमाड पंतांना मिळालेली पदवी आणि सद्गुरूंची आवश्यकता यावर आधारित आहे. अहंकाराचा नाश. या अध्यायात बाबांनी हेमाडपंत ही पदवी देऊन लेखकाचा अहंकार कसा दूर केला याचे वर्णन आहे. याचे पठण केल्याने मनुष्यातील अहंकार कमी होऊन नम्रता येते. सद्गुरू कृपा प्राप्ती. हा अध्याय वाचल्याने आयुष्यात खऱ्या गुरुचे महत्त्व समजते आणि श्री साईबाबांची कृपा प्राप्त होते. भवसागरातून मुक्ती. श्रद्धेने हा अध्याय वाचल्यास संसारातील दुःख आणि चिंता दूर होऊन मनाला शांती लाभते. ज्ञान आणि बुद्धी. ज्याप्रमाणे बाबांनी कठीण वादाचे रूपांतर ज्ञानात केले, तसेच या अध्यायाच्या पठणाने भक्ताला कठीण प्रसंगात योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळते. अध्यायाचे मुख्य सार. ग्रंथ लेखनाचा हेतू. साईबाबांच्या लीलांचे जतन करण्यासाठी आणि भक्तांच्या कल्याणासाठी हेमाडपंतांना स्फूर्ती मिळाली. हेमाडपंत पदवी. काकासाहेब दीक्षित यांच्या घरी झालेल्या वादावरून बाबांनी अण्णासाहेब दाभोळकरांना हेमाडपंत ही पदवी दिली. गुरूंची गरज. आध्यात्मिक मार्गावर प्रगती करण्यासाठी आणि स्वची ओळख होण्यासाठी समर्थ सद्गुरूंची आवश्यकता असते, हे या अध्यायात स्पष्ट केले आहे. धन्यवाद. सर्व साई भक्तांना पुनश्च ओम साईराम.